हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्सरसाइज टुडे वी आर गोइंग टू सॉल्व इट. So if you're new to this channel, please subscribe this channel and like it if you like this video. Question number 1, suggest the appropriate word for the blanks. A. Every living organism produces another living organism like itself. It's called reproduction. Answer is reproduction. B. Growth and reproduction are the main characteristics of living organism. C. The growth and development of living organism due to food is called the nutrition of living organism. So answer is nutrition. D. The body of a living organism is made up of cells. So cells is answer. Cells are answer. Question 2. Birds, fish and animals can move and change their position on their own. Shade leaves as well as vehicles like tractors and bullocks carts can also change their positions. What are the important differences between the two types of movements? प्राण्यांची मूवमेंट आणि या साधनांची मूवमेंट, व्हेकल्स वाहनांची मूवमेंट यामध्ये काय फरक आहे? फर्स्ट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बर्ड्स, फिश, ॲनिमल्स, आणि नॉन लिव्हिंग थिंग्स, व्हेकल्स, कार्ट्स, लीव्स. पानं हे नॉन लिव्हिंग आहे. सो लिव्हिंगमध्ये काय फरक आहे बघा. मूव ऑन देअर ओन, ती स्वतःची हालचाल करतात. नॉन लिव्हिंग स्वतःची हालचाल स्वतः करत नाही, कॅनॉट मूव ऑन देअर ओन. नीड फूड अँड एनर्जी फॉर मुवमेंट्स, त्यांना लिव्हिंगला एनर्जी लागते, अन्न लागतं, ऊर्जा लागते हालचाल करायला. सो नॉन लिव्हिंगला नीड एक्सटर्नल फोर्स ऑर एनर्जी. लिव्हिंग शो रिस्पॉन्स टू स्टिम्युली, डू नॉट रिस्पॉन्ड टू स्टिम्युली. आपण कुठली चेतना दिली किंवा तर ते रिस्पॉन्ड करतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम, पण नॉन लिव्हिंग थिंग्स नाही करणार. तुम्ही चिमटा काढला तर नॉन लिव्हिंग थिंग्सला काहीच होणार नाही. मुवमेंट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ, आणि जीवनाचं सगळ्यात मोठं उदाहरण काय, वैशिष्ट्य काय, तर हालचाल करणे. पण नॉन लिव्हिंग थिंग्स मुवमेंट इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ, पण ते जे हालचाल करतात ती काही मेन कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे जीवनाची, त्यांची होणारी हालचाल. क्वेश्चन 3 is germs of many diseases are extremely microscopic. They are so small that they cannot be seen with the naked eye. Do such things organisms reproduce? What do you think? Explain how you decide this. Yes, microscopic germs reproduce. म्हणजे आपल्या डोळ्यांनाही न दिसणारे काही जंतू असतात, जीव असतात, जे सुद्धा काय करतात, रिप्रोडक्शन करतात. ऑल्दो दे आर टू स्मॉल, ते खूप लहान असतात, टू बी सीन विथ नेकेड आईज. नेकेड आईज म्हणजे उघड्या डोळ्यांनी आपण त्यांना बघू शकत नाही. दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस टू प्रोड्यूस ऑर्गॅनिझम्स लाईक देमसेल्फ. देअरफॉर germs are reproduce. Question 4. Explain that animals like rats, cats and dogs show awareness of their surroundings through their behavior. त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी, त्यांच्या वागण्यावरून आपल्याला कळतं की त्यांना सभोवतालच्या गोष्टींचं काय असतं, जाण असते. राईट डाऊन युअर एक्सपिरियन्सेस अबाउट इट अँड ऑब्झर्वेशन्स हाऊ दे बिहेव इन डिफरंट सिच्युएशन. म्हणजे भूकंप यायला लागल्यावरती त्यांचं वागणूक कशी असते, पूर यायला लागल्यावर कशी वागणूक असते, किंवा मोठा पाऊस येणार असं ते कसं वागतात, ह्या सगळ्या गोष्टी घडताना त्यांचं वागणं बदलतं. सो आन्सर आहे ॲनिमल्स रिस्पॉन्ड टू स्टिम्युली अराउंड देम. डॉग्स बार्क वेन स्ट्रेंजर कम नियर, कुणीतरी अचानक जवळ आला, अनोळखी व्यक्ती, तर ते भुंकायला लागतात. कॅट्स रन अवे वेन दे सेन्स डेंजर. रॅट्स हाईड वेन दे हिअर लाऊड साऊंड्स. डॉग वॅग देअर टेल्स वेन दे सी देअर ओनर्स. Cats search for food when hungry. These behaviors show that they are aware of their surroundings. Question number 5. Make a list of different types of animals' movements along with the animals that move in those ways. See, walking, animals cow and dog. Running, horse and deer. Flying, sparrow, eagle. Swimming, fish, dolphin. Crawling, snake. Hopping, frog, rabbit. Climbing, monkey and squirrel. Question number 6. Plants respond to stimuli. Write down as many observations and experiences as you can which demonstrate this. So answer: roots grow towards water. Shoots grow towards sunlight. Touch me not, mimosa. Leaves close when touch. लाजळूचं झाड ज्याला आपण म्हणतो, तर आपण हात लावला की ते काय करतं, पानं
श्रिंक करतं, जवळ घेतं. सनफ्लॉवर टर्न्स टुवर्ड्स सनलाईट. लोटस बर्ड्स ओपन इन सनलाईट अँड क्लोज ॲट नाईट. सम फ्लॉवर्स ब्लूम ड्युरिंग द डे अँड क्लोज ॲट नाईट. Question 7. Turtles stay in water for a long time. Why do they come to the surface repeatedly and poke their heads out of the water? म्हणजे कासवं पाण्यामध्ये बराच काळ राहतात, पण ते काय करतात, तळावरती येतात, पाण्याच्या सरफेसवर येतात आणि मुंडकं बाहेर काढतात, डोकं बाहेर काढतात. फिश हाऊएवर डू नॉट ट्राय दिस बाय. मासे तसं करतात का? ते दिसत नाही तसं करताना. तर का? आन्सर आहे टर्टल्स ब्रीथ थ्रू लंग्स अँड नीड ऑक्सिजन फ्रॉम द एअर. म्हणजे टर्टल्सला ऑक्सिजन लागतो, पण तो कसा बाहेरचा, तर त्यांना फुफ्फुस आहे. देअरफॉर दे कम टू द वॉटर सरफेस रिपीटेडली अँड पोक देअर हेड्स आउट टू ब्रीथ. फिश ब्रीथ थ्रू गिल्स. मासे तर तुम्हाला माहितीच आहे, कल्ले गिल्स थ्रू रेस्पिरेशन करतात, ब्रीथ करतात. ऑप्टेन ऑक्सिजन डिझॉल्व्ड इन वॉटर, सो दे डू नॉट नीड टू कम टू द सरफेस फॉर ब्रीदिंग. Question 8. The life cycle of a frog is given below in a jumbled order. So, इथे egg, tadpole with legs, froglet and adult. Number the pictures. आपले eggs, tadpole with legs, froglet, adult frog. So, अशा प्रकारे ही इमेज आहे from left to right as 2, 5, 1, 3, 4. Question 9. Classify the following into living and non-living groups based on their characteristics. Stone, butterfly, bicycle, book, fish, air, tree, kites, bus. So living things are butterfly, fish, tree. Non-living things are stone, bicycle, book, air, kite, bus. Question 10. Write answers to the following questions. A. What are the effects on animals when there is a drought and no food or water available for them? म्हणजे काय परिणाम होतो प्राण्यांवरती? ड्रॉट म्हणजे दुष्काळ पडतो किंवा अन्न नसतं त्यांना, पाणी नसतं त्यांच्यासाठी. आन्सर. ड्युरिंग ड्रॉट ॲनिमल्स डू नॉट गेट इनफ फूड अँड वॉटर. दे बिकम वीक, सफर फ्रॉम हंगर अँड थर्स्ट, migrate to other places in search of food and water, and some may even die. म्हणजे जेव्हा पाणी नसतं, अन्न नसतं, दुष्काळ पडतो, तेव्हा प्राणी अन्नाच्या शोधामध्ये इकडून तिकडे प्रवास करतात, अशक्त होतात, आजारी पडतात. क्वेश्चन बी. अ टायगर कब ग्रोथ्स. डज इट ऑल्सो डेव्हलप? एक्सप्लेन दिस सेंटेन्स. म्हणजे वाघाचं पिल्लूही मोठं होतं, म्हणजे त्याची वाढ होते का? आन्सर आहे येस. अ टायगर कब नॉट ओनली ग्रोथ्स बट ऑल्सो डेव्हलप्स ॲज इट ग्रोज. Its size and weight increase. It also learns new skills such as walking, running, hunting, and protecting itself. This progress in abilities and body structure is called development. So त्याच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये, त्याच्या ॲपिअरन्समध्ये, त्याच्या चालण्या पाळण्यामध्ये होणारी जी वाढ आहे त्यालाच डेव्हलपमेंट असं म्हणतात. So thank you so much students. If you like this video, please like it, share to your friends and subscribe this channel.